बातमी आहे बीडमधून पंकजा मुंडे यांच्या संदर्भात। बीडमधून पंकजा मुंडेंना लोकसभेसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे। बहीण प्रीतम मुंडेच्या जागेवर उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। लवकरच यादी जाहीर होणार आहे। बीड लोकसभा मतदारसंघामधील मोठी राजकीय चर्चा ही दिसून येते। पंकजा मुंडे ह्या लोकसभा लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। प्रीतम मुंडे यांच्या जागेवर त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता ही वर्तवली जाते। बीडमधून पंकजा मुंडेंना लोकसभेसाठी संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। उद्धव, बीडमधून पंकजा मुंडेंना लोकसभेसाठी संधी मिळण्याची शक्यता ही वर्तवली जाते। अधिकची माहिती। नक्कीच निवडणूक आणि पंकजा मुंडे हे कुठं ना कुठं हे समीकरणच झाले। अनेक लोकसभेची विधान परिषदेची निवडणूक असेल, त्याचबरोबर लोकसभेतल्या राज्यसभेची जागा असेल, या सर्व निवडणुकी संदर्भामध्ये पंकजा मुंडे यांचं नाव जे आहे ते प्रामुख्याने पुढे आलं होतं, चर्चेत आलं होतं। आणि त्यांना प्रत्येक वेळेस उमेदवारी डावलल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी निराशा जी आहे ती मागच्या काळामध्ये आपल्याला होताना दिसली होती। मात्र आता लोकसभेची निवडणूक होती आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांना वगळून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याच्या हालचालीला जे आहे ते वेग आलेला आहे आणि अशा पद्धतीच्या चर्चा देखील संपूर्ण राज्यामध्ये होताना दिसत आहेत। एकंदरीत प्रीतम मुंडे यांच्या संदर्भामध्ये पंकजाताई यांना आम्ही विचारला असता त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की मी इतर कुणावर बी अन्याय करणार नाही, मग कुणी का असेना। आणि त्यांनी असं देखील म्हणलंय की दुसऱ्या देशात जाऊन मी निवडणूक लढवेन, पर प्रीतम मुंडे यांच्या जागेवर मला निवडणूक लढवायची नसल्याचं त्यांनी मागं आम्ही विचारल्यानंतर सांगितलं होतं। मात्र आता भाजपकडून लोकसभे संदर्भामध्ये मोठ्या हालचालीला जो आहे तो हालचालीला सुरुवात झाली आहे आणि यामध्ये प्रामुख्याने चर्चेत असणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या उमेदवारी संदर्भामध्ये, त्यांच्या बीडच्या उमेदवारी संदर्भामध्ये आता चर्चा होताना दिसत आहेत। या निवडणुकीमध्ये नेमकं कशा पद्धतीने त्यांची उमेदवारी भाजपकडून जाहीर होते किंवा परत प्रीतम मुंडे यांना संधी मिळते, याकडे संबंध जिल्ह्याचं आणि मतदारसंघाचं लक्ष असणार आहे। त्याचबरोबर राज्य देखील या मुंडे भगिनी संदर्भामध्ये कशा पद्धतीने भाजप पक्षाकडून निर्णय होतो याकडे लक्ष असते। जी, धन्यवाद उद्धव, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पंकजा मुंडे